हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नाचणी सत्व आणि त्यापासून बाळासाठी बनणारे वेगवेगळे पदार्थ. नाचणी ही खूप आरोग्यदायी आणि पौष्टिक असते. त्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. त्यासोबतच यामध्ये लोह, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर असे अनेक पोषक तत्वेसुद्धा असतात. तर सर्वात आधी बघूया आपण नाचणी सत्व. त्यासाठी नाचणीला मी इथं स्वच्छ धुवून घेतले. नाचणी धुणे खूप महत्त्वाचे असते. यामध्ये मातीचे खडे वगैरे असू शकतात. मी इथं 7 ते 8 वेळा नाचणीला स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर नाचणीला आपल्याला 12 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे. आता इथं नाचणी 12 तास भिजून झाली आहे. त्यातील पाणी गाळून तिला मोड आणण्यासाठी फडक्यामध्ये बांधून ठेवूया. आपल्याला ही नाचणी मोड आणण्यासाठी 2 दिवस बांधून ठेवायची आहे. पहिल्या दिवशी सुद्धा थोडेसे मोड येतात, पण दुसऱ्या दिवशी छान लांब आणि सर्व नाचणीला मोड येतात. आता मी 2 दिवसानंतर ओपन करते आहे. तुम्ही बघू शकतात नाचणीला किती छान मोड आले आहेत. अगदी प्रत्येक नाचणीला मोड आला आहे. आता आपल्याला ही नाचणी पुन्हा 2 दिवस सावलीमध्ये सुकायला ठेवायची आहे. आता मी हे रात्री ओपन केले आहे, तर याला मी ताटांमध्ये पसरवून फॅन खाली रात्रभर सुकवायला ठेवणार आहे. आता 2 दिवसानंतर नाचणी सावलीमध्ये छान सुकली आहे. तिला कढईमध्ये घालून मंद आचेवरती एक 15 ते 20 मिनिट मस्त भाजून घेते आहे. त्यानंतर हिला मिक्सर जारमध्ये घालून छान ग्राइंड करून घेऊया. तुमच्याकडे छोटी गिरणी असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा करू शकतात. इथं माझ्याकडे गिरणी नसल्यामुळे मी मिक्सरमध्येच बनवते आहे. याला काही फारसा वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकतात किती छान नाचणी सत्व तयार झालं आहे. आता इथं मी एक कॉटनचा कपडा पातेल्यावरती ठेवून छान पीठ बांधून घेते आहे. आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड केलेले पीठ या कपड्यावरती टाकून त्याला छान गाळून घेऊया. 6 ते 7 महिन्याच्या बाळासाठी करायचे असेल तर ते कपड्यातून गाळून घ्यायचे. 1 वर्षापुढील बाळासाठी तुम्ही ते न गाळता सुद्धा देऊ शकतात. मी इथं तुम्हाला कपड्यातून कसे गाळता हे फक्त दाखविले आहे. पण माझं बाळ 1 वर्षाचं आहे, त्यामुळे मी त्याला मैद्याच्या चाळणीतूनच गाळून दिले आहे. त्यानंतर हे डब्यामध्ये भरून मी स्टोअर करते आहे. त्यानंतर आता बघूया आपण ड्रायफ्रूट्स पावडर. तर इथं मी आधी बदाम छान भाजून घेते आहे. याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्या मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर काजूसुद्धा भाजून घेते. काजूला हलका पिंकिश कलर आल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर अक्रोडसुद्धा असेच भाजून घेते. त्यानंतर पिस्तासुद्धा आपल्याला थोडासा रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे. आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि गरम असलेल्या पॅनवरती थोडेसे केसर घातले आहे. त्याला छान हलकेसे गरम करून आता सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सर जारमध्ये घालून याला छान बारीक ग्राइंड करून घेणार आहे. केसरसुद्धा त्यामध्येच ॲड करते आहे. ही ड्रायफ्रूट्स पावडर तुम्ही मिल्कमध्ये सुद्धा टाकू शकतात बाळाच्या, किंवा तुम्हाला बोर्नव्हिटाला अल्टरनेटिव्ह हवा असेल तर या ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये तुम्ही थोडीशी कोको पावडर आणि गूळ घालून सुद्धा एक छान बोर्नव्हिटाचा चॉकलेटी अल्टरनेटिव्ह बनवू शकतात. आता छान अशी ड्रायफ्रूट्स पावडर बनलेली आहे. बाळाच्या कुठल्याही पदार्थाला गोड बांधण्यासाठी मी खारीक आणि खोबऱ्याची पावडर बनवून घेणार आहे. खारीक आणि खोबरं मी बाहेरून गिरणीमधूनच दळून आणलं होतं. त्याला घरी पुन्हा भाजून मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतले. तर आता आपण बघणार आहे बाळासाठी नाचणी सत्वाची पेस्ट कशी बनवता. त्यासाठी मी एका छोट्या कढईमध्ये नाचणी सत्व घेतले. त्यामध्ये थोडीशी ड्रायफ्रूट्स पावडर टाकली. त्यामध्ये थोडीशी खारीक आणि खोबऱ्याची पावडर घातली.
आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातले. हे सर्व छान मिक्स करून ते गॅसवरती शिजवायला ठेवले. आपल्याला हे मीडियम लो गॅसवरती एक 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे. शिजताना ते घट्ट होत नाही, पातळच राहते. 7 ते 8 मिनिट शिजल्यानंतर गॅस बंद केला. त्यानंतर थंड झाल्यानंतर याला घट्टपणा येतो. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट झालं आहे हे. इथं बाळासाठी नाचणीच्या सत्वाची गोड पेस्ट तयार आहे. 1 वर्षापुढील बाळासाठी तुम्ही नाचणीचे लाडूसुद्धा बनवू शकतात. चला तर मग बघूया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडेसे तूप घातले. त्यानंतर त्यामध्ये मी नाचणी सत्व घातले. आपल्याला हे सत्व मंद आचेवरती 5 ते 10 मिनिट छान भाजून घ्यायचे आहे. सत्व भाजताना याचा रंगसुद्धा बदलतो आणि यातून छान वाससुद्धा येतो. आता इथं हे छान भाजून झाले आहे. याला मी थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेते. त्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे ड्रायफ्रूट्स पावडर. त्यानंतर घालूया खारीक खोबऱ्याची पावडर. या सर्वांची क्वांटिटी तुम्हाला हवी तशी घालू शकतात. त्यानंतर यामध्ये मी थोडासा गूळ किसून घालते. तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकतात. मी इथं अगदी हाफ लेमन एवढा गूळ घेतला आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स होण्यासाठी याला मी छान 2 हातावरती चोळून घेते. त्यानंतर या मिश्रणाचे छान लाडू बनवून घेऊया. आपले सुपर हेल्दी अँड टेस्टी लाडू तयार आहे. मला तर खूप आवडतात हे लाडू. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.